बाबतीत कीर्तनकार सांगतात तुमचाही पाठ आहे. नपुरते प्रमाणात आहे देशात सप्तही पाताळी आकाशात बळीची उडी घाली देखुनी भाषा केलो या दोषा पाहुणा. म्हणून या मनाला जोपर्यंत पाहिजे तो आधार भेटत नाही हे मन असं भ्रमंती करत राहतं आणि त्या भ्रमंतीमुळे हा अख्खा जन्म वायाला जात असतो. यासाठी नारायणाला ही प्रार्थना आहे. मन कुठे भ्रमंती करतो, मन कोणाचा आधार घेतं तर हे विषय नसाचा मन आधार घेतं आणि मन जे आहे ते त्याची जी भावकी आहे त्या भावकीला सोडून राहायला तयार होते. आणि म्हणून या मनाला त्याचा आधार जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत ही भावकी त्याच्या सोबत राहणार आहे. आणि भावकी जर त्याच्या सोबत राहिली तर माणसाची जन्म मरणाची हेरदार समाप्त होणार नाही. आणि म्हणून हे नारायण तुझा आंतरी वास असावा कारण अनेकांचा नाश इतरांचा नाश व्हावा याच्यासाठी तिसरं चरण अंतरीच तुझा वास धन्यवाद. पुण्याला येता वा वा अजून एकदा टाळी वाजवा. लाईट नको जायला आता गावचं आहे ना ते माडकरी ना असं दिसत अंतरित तुझा वास ज्याच्या अंतकरणामध्ये विकारांचा वास आहे त्यांची भाषा समजते आणि ज्यांच्या अंतकरणामध्ये प्रभूचा विशेष वास आहे त्यांची भाषा समजते. बरं का? ज्यांच्या अंतकरणामध्ये प्रभू विशेष रूपाने निवास करतो ना त्यांचं बोलणंही वेगळे त्यांचं पाहणंही वेगळे. आता तुम्ही मगाशी आमच्या ग्रामपंचायत सदस्यांना विचारलं आहेत का तुम्ही का आता नाही आहेत ना डेपुटी जास्त पाडत त्याची पंगत बाप पोऱ्यांना त्यामुळे मला जास्ती पाडवली जास्ती पाडवली पण मला काय गोडे हे परमपूज्य महेंद्र स्वामींचा विशेष आहे. ज्यांनी पाळलं ते सुद्धा जेवायला होते जे पडले त्यांच्याकडे पंगत याला म्हणतात गाव सुंदर ठेवणं. आणि त्यामागे आमच्या गोविंद बाबांचाही विशेष आहे. अशा तुकडा वय सुद्धा जोडाने ताकद गोविंद बाबा माझे हे का नाही का बाकी होते. तुम्ही याच गावचे आहेत का? नाही.
कसगाव कुठं आलं? वडगाव तालुक्यात कसगाव. कसगाव 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 चांगलं. महाराज ज्या दिवशी इथनं एक विषय प्रगट होत त्या दिवशी इतरांचा नाश सहज होत. किती गोड म्हणजे ते परमपूज्य रमेश भाईने ओझा खूप सुंदर गातात. किसी देवता ने आज मेरा दिल चुरा लिया, किसी देवता ने आज मेरा रहता था पास में सदा लेकिन छुपा हुआ, रहता था पास में सदा लेकिन छुपा हुआ, किसी देवता ने आकर पर्दा हटा दिया रे, किसी देवता ने आज मेरा, किसी देवता ने आज मेरा. काय चेहरा मोडे माझ्याकडे असं टेन्शन मध्ये नाही का तुम्ही? एक बी दात नाही, काय चष्मा बी नाही, पण चेहरा कितला गोड आहे. चौकदार या गावचे नाही पाहू. वा एक असेच होते कटोऱ्याचे, असेच चालता बोलता गेले बरं. चोपदार अभिनेत्री चालता बोलता झाला. तू नको रे, तू 90 वर्षाचा बोलतो. अंतरात तो वास बरं का, हे बेकार आहेत. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार यांचा जोपर्यंत वास आहे बरं का बाळ. आता नवरात्री उत्सव येईल ना, किती गोड आहे. आता साजोनी घाले मी संग कामाची कोतवाल याने टाकविले बहुतांशी. त्याचा नाश व्हावा याच्यासाठी देवाचा वास का पाहिजे. हे विकार जे आहे ते विकार परमार्थ करू देत
नाही याच्यासाठी अंतरी तो तुझा वास अनेका नाश कारण याच्या गोष्टीत सुख दुःख वगैरे जे आहे हे सर्व प्रारब्धाचा विषय. सुखस्य दुःखस्य न कोपि दाता करो ददाति बुद्धिरेषा अहम करोमि तिरुताभिमान स्वकर्मसूत्र कृती होई लोका. आणि सर्व सुखस्य दुःखस्य न कोपि दाता. त्या दुर्योधनाने फार सुंदर भाव व्यक्त केला, भगवान कृष्णांच्या समोरच व्यक्त केलाय की देवा मला धर्म समजत नाही असं धर्म समजतो, अधर्म समजत नाही असं अधर्म समजतो. धर्म समजून धर्माकडे प्रवृत्ती नाही आणि अधर्म समजून अधर्माची निवृत्ती नाही. जानामि धर्मं न च मे प्रवृत्ती जानामि अधर्मं न च मे निवृत्ती केनापि देवेन स्थितेन यथा नियोक्तोऽस्मि तथा कोण आहे अंतरात बसतात ते मला समजत नाही. आज जिकडे नेतो तिकडे मी जातो, पण लक्षात ठेवा तो नाहीये ते आहे म्हणून हे नारायण. आणि पहा जिथं राम असेल तिथं काम नाही आणि जिथं काम असेल तिथं राम नाही. किती गोड भावे. जहा राम तहा काम नाही जा काम तहा नाही राम तुलसी कबहू न रही सके हे नारायण अंतरी तो तुझा वास अनेका नाश परमार्थ का करायचा यांचा फडशा पारायचा आहे. कोणाचा? प्रसिद्धी मिळवण्यासाठी परमार्थ नाही, विकार नष्ट करण्यासाठी परमार्थ. किती गोड माझा बाप. ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा पण एक चंचल का झालं याच्यासाठी याच्या मागे आणि काही बोलणार नाही दाढीविषयी. दाढी सुरुवातीपासून चालू आहे, पांढरी असो का काळी असो विकार. बाबांनी किती गोड प्रमाण कामाने पोटबालयाने नारीने भक्तार्थ आणि 70 वर्षाची माणसं सुद्धा कधी कधी जालना जिल्ह्यातले शब्द बोलू का पावसा आणल्यासारखे करतात. जालना जिल्ह्यातले चुकीचं वागतात. म्हणून मला जिथं राम असेल ना काय तो गोड सभी पर्दे हटा बेटे जो होगा देखा जाएगा. पण या मस्तांची मस्ती जी आहे आणि या मस्तांची बस्ती जी आहे त्या बस्तीमध्ये सर्वच येत नाही. जो भाग्यवान असेल तो येतो. आणि ही बस्ती जी आहे या बस्तीमध्ये राहणारे जे आहेत ते दुर्लभ आहेत. इन मस्तों की बस्ती वाचता इन मस्तों की बस्ती इन मस्तों की बस्ती आता है कोई कोई रोती है सारी दुनिया
नाशकारणा. बरं कसं पण त्याच्यासाठी उच्च कोटीचं प्रेम लागतं. थोडीशी 5-10 मिनिटं इकडे तिकडे झाले चालतील का? वा वा, आता काय टेन्शन नाही, आपल्याला बोलवलं पाहिजे असं काही नाही. बाबांनी सांगितलं होतं तुम्हाला तारीख द्यायचीच होती, पण काहीतरी कारण होतं, फोन सुद्धा लावला असेल एखाद्या वेळेस, पण आलंच बरोबर येत. जिसकी रोटी उसको ढूंढे दिल में रखवारा. या घरच्या सरपंचावर होत माझं नाव सफरचंदावर. हे पुजीच नाही. आपल्यात विकारांनी घर करून ठेवलं नाही, पण मला ती गली वेगळी. जो प्रेम गले में आया नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने. जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने. दिन ना दिन जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने. अंतरात विकारांनी घर करून ठेवलंय. कितीतरी आहे. विचारसागर ग्रंथ सांगतो मल विक्षेप नावाचे 2 दोष आहेत. ते जोपर्यंत अंतःकरणामध्ये आहेत तोपर्यंत आवरण नावाचा दोष निवारण करण्याकरता सद्गुरू येत नाही. मल विक्षेप नावाचे 2 दोष गेलेत. मल म्हणजे काय? पाप. आणि विक्षेप म्हणजे काय? पाप करण्याची वासना. हे 2 गेले की तिसरा जो आवरण आहे तो सद्गुरूंच्या कृपेने दूर होतो. परंतु आपल्याला त्यांचा विचार करायचा नाही. हे जे तंबो दर्पो विमान क्रोध पारुष्यमेवच अज्ञानं चाभिजातस्य, हे जे षड्विकार आहे हे षड्विकारांना दूर साधण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय जगत पित्याला प्रार्थना करतायत. अंतरितो तुझा वास अनेका नाश कारणा विठोबा रखुमाई.